नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे भरत मुनेश्वर आणि आपण पाहत आहात व्हिजन मॅथ्स फिजिक्स चॅनल। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे भरत मुनेश्वर आणि आपण पाहत आहात व्हिजन मॅथ्स फिजिक्स चॅनल। या चॅनल अंतर्गत आपण इयत्ता 10वी मराठी माध्यमासाठी सेतू अभ्यासक्रम अभ्यासत आहोत। आजचा आपला 30वा दिवस आहे, म्हणजे शेवटचा दिवस आहे। यामधले घटक आहेत पृष्ठफळ व घनफळ, आणि त्या पृष्ठफळ व घनफळ मध्ये राहिलेले आपल्याला 3 घनाकृत्यांचा अभ्यास करायचा आहे: शंकू, गोल, अर्धगोल। तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका, आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका। चला तर मग सर्वप्रथम आपण शंकू बद्दलची माहिती घेऊया। शंकू यामध्ये h ही शंकूची सरळ उंची असते, त्यानंतर l ही तिरकस उंची असते, शंकूची ही तिरकस उंची आहे, आणि शंकूच्या तळाची त्रिज्या ही आहे। तर ही अशी जी घनाकृती दिसते, आपण या घनाकृतीला शंकू असे म्हणतो। यामध्ये काही महत्त्वाचे सूत्र आहेत, ते सूत्र बघा। पहिलं या r, त्याच्यानंतर हे h आणि त्याच्यानंतर l, एवढ्याला पाहिलं तर हा काटकोन त्रिकोण दिसतो, हा काटकोन त्रिकोण दिसतो। मग काटकोन त्रिकोण दिसेल तर पायथागोरसचा प्रमेय आपण या ठिकाणी यूज करून या तिघांचं रिलेशन आपण दाखवू शकतो। l वर्ग बरोबर r वर्ग अधिक h वर्ग। हे l म्हणजे कर्ण वर्ग, कर्ण वर्ग बरोबर आहे पाया वर्ग अधिक उंची वर्ग। शंकूचे वक्र पृष्ठफळ, हे भोवतालचं जे वक्र आहे, वक्र पृष्ठफळाचं सूत्र आहे पाय r l। त्यानंतर शंकूच्या तळाचे क्षेत्रफळ, हे खालचा भाग जो पिवळा दिसतो त्याचे तळाचे क्षेत्रफळ आहे पाय r वर्ग। आणि एकूण पृष्ठफळ काढायचं असेल तर यामध्ये आपण काय करतो, पाय r वर्ग म्हणजे हे तळाचे क्षेत्रफळ, हे वक्र पृष्ठफळ, असं या दोघांची बेरीज घेतो। हे पूर्ण वक्र पृष्ठफळ, भोवतालचं वक्र, आणि हे तळाचे क्षेत्रफळ, यांची बेरीज म्हणजे काय येतं सूत्र, ते फायनल पाय r कंसात r अधिक l। आणि त्यानंतर शंकूचे घनफळ, आतमध्ये ला भाग जो आहे याच्यामध्ये काय सामावू शकतं, किती हवा सामावू शकते, किंवा याच्यामधलं जे भाग आहे त्याला आपण काय म्हणतो, घनफळ असं म्हणतो। तर हे घनफळाचं सूत्र आहे 1/3 पाय r वर्ग h। त्यानंतर आता बघा गोल, गोल म्हणजे स्फिअर म्हणतो आपण त्याला, ह्या गोलाची त्रिज्या आहे r। तर गोलाचं पृष्ठफळ म्हणजेच आपण त्याला वक्र पृष्ठफळही म्हणतो, 4 पाय r वर्ग, 4 पाय r वर्ग। हे अतिशय महत्त्वाचे सूत्र आहे पुढच्या दृष्टिकोनातून सुद्धा। गोलाचं घनफळ 4/3 पाय r चा घन, हे याचे 2 सूत्र आपण लक्षात ठेवायला पाहिजे। आणि त्याच्यानंतर हे अर्धगोल आहे। अर्धगोलामध्ये हे अर्धगोलाची समजा त्रिज्या जर घेतली तर अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ म्हणजे हे भोवतालचे पृष्ठफळ, हे वक्र पृष्ठफळ, तर या वक्र पृष्ठफळाचं सूत्र आहे 2 पाय r वर्ग। आणि आता त्याच्यानंतर एकूण पृष्ठफळ जर काढायचं असेल तर एकूण पृष्ठफळ काढताना आपल्याला हे सुद्धा भाग घ्यावा लागतो, हा वरचा, हे आहे पाय r वर्ग, म्हणजे त्याच्यामध्ये 1 पाय r वर्ग हे ऍड करावं लागेल। ह्या 2 पाय r वर्ग मध्ये 1 पाय r वर्ग जर ऍड केलं तर आपल्याला हे एकूण पृष्ठफळ मिळतं, म्हणजे एकूण किती, 3 पाय r वर्ग। आणि अर्धगोलाचे हे घनफळ जे हे किती होतं, अर्धगोलाचं घनफळ 2/3 पाय r चा घन। हे गोलाचं घनफळ किती आहे, 4/3 पाय r चा घन। याला 2 न जर भागलं, अर्ध केलं तर तुम्हाला काय मिळतं, 2/3 पाय r चा घन। तर अशा प्रकारचे ह्या 3 घनाकृती आपल्या राहिल्या होत्या। तर या घनाकृतीवर संबंधित काही स्वाध्यायामध्ये आपल्याला प्रश्न दिलेले आहेत, त्या प्रश्नाचा थोडा विचार करूया। तर सर्वप्रथम पहिलं, 1 लिटर म्हणजे किती? 1 लिटर म्हणजे किती घन सेमी? 10, 100, 1000, आपल्याला माहीतच आहे हे 1000 येतं, म्हणजे 1 लिटर बरोबर आहे 1000 घन सेमी। त्यानंतर नेक्स्ट, वृत्तचित्ती आकाराची एका बाजूला टोक असलेली पेन्सिल म्हणजे याचा संयोग होय। हे वृत्तचित्ती आकाराचे टोक असलेली
पेन्सिल, ही पेन्सिल म्हणजे कशाचा संयोग आहे? एवढं पाहिलं तर हे आहे वृत्तचित्ती, आणि वरचा भाग जर पाहिला तर हा होतो शंकू. म्हणजे आपल्याला काय मिळतं? वृत्तचित्ती आणि शंकू यांचा संयोग होईल. त्यानंतर एक काटकोन त्रिकोण त्याच्या उंचीभोवती फिरवल्यास ही घनाकृती तयार होते. एक जर काटकोन त्रिकोण आपण या ठिकाणी घेतला आणि या काटकोन त्रिकोणाला जर आपण फिरवलं तर आपल्याला निश्चितच माहित आहे की हा सुद्धा काय होतो? एक शंकू तयार होतो. हा शंकू तयार होतो. हे असं फिरवल्या जाईल. हे बघा, हे काटकोन त्रिकोण हे असं भोवताल फिरवलं तर हे अशा प्रकारची आकृती आपल्याला मिळते. म्हणजे ही कशाची आकृती आहे? शंकूची. या ठिकाणी तुम्हाला शंकू ही घनाकृती तयार होते. त्यानंतर दोन समान त्रिज्यांचे भरीव अर्धगोल एकमेकांना चिटकून तयार केलेल्या गोलाचे एकूण पृष्ठफळ असेल. दोन समान त्रिज्याचे भरीव अर्धगोल म्हटल्याच्या नंतर एक पूर्ण गोल तयार होतो आणि त्यांच्या त्रिज्या समान आहेत. तर असे दोन अर्धगोल जर आपण एकाला एक चिटकवले तर ते गोलाचे एकूण पृष्ठफळ म्हणजे काय असेल? मग ते गोलाच्या पृष्ठफळाचं सूत्र म्हणजे किती असेल? 4πr वर्ग, हे त्याचं उत्तर असेल. त्यानंतर एका शंकूच्या तळाची त्रिज्या व तिरकस उंची अनुक्रमे 4 सेमी व 5 सेमी असल्या त्याचे घनफळ असेल. मग आपल्याला घनफळ काढण्यासाठी काय काय माहित पाहिजे? घनफळ जर काढायचं असेल तर आपल्याला शंकूचे घनफळ आपल्याला काय काय दिलं? या ठिकाणी त्रिज्या दिलेली आहे. आर बरोबर किती आहे? 4 सेमी. आणि त्याच्यानंतर तिरकस उंची म्हणजे यल दिलेला आहे. यल किती आहे? 5 सेमी. पण आपल्याला काय पाहिजे असतं? एच पाहिजे असतं. मग एच अगोदर आपल्याला काढावं लागेल. एच काढल्याशिवाय आपल्याला हे त्याचं घनफळ घेता येत नाही. मग पाय आर यल याच्या संदर्भात असलेलं जे काही सूत्र आहे ते आपण कोणतं सूत्र घेतो? यल वर्ग बरोबर आहे आर वर्ग अधिक एच वर्ग. मग तुम्हाला एच काढायचं आहे म्हणजे यल वर्ग वजा आर वर्ग. तर आपल्याकडे पायथागोरसचं त्रिकूटच आहे 3 4 5. हे यल म्हणजे 25, आर वर्ग म्हणजे 16 अधिक एच वर्ग. म्हणजे 25 मधून 16 गेल्याने 9 राहतात. 9 बरोबर आहे एच वर्ग. एच बरोबर आहे 3. हे एचची किंमत आपल्याला आवश्यक आहे. आणि मग आपण ह्या सूत्रामध्ये शंकूच्या तळाची त्रिज्या, त्याच्यानंतर ह्या उंचीच्या ऐवजी ही तिरकस उंचीच्या ऐवजी ही उंची घेतली आणि सूत्रामध्ये जर किमती ठेवल्या तर हे आपल्याला उत्तर मिळू शकतं. 1/3 पाय आर वर्ग एच हे आपलं सूत्र आहे घनफळाचं. मग याच्यामध्ये किमती ठेवा. हे 1/3 ला 1/3 पायची किंमत 22/7 गुणिले आर वर्ग. आर वर्ग दिलेला आहे किती आहे? 4चा वर्ग आणि उंची आहे 3. याला जर आपण सोडवलं हे 3 3 कटून जातात तर आपलं उत्तर येईल बघा या ठिकाणी. हे पायची किंमत तशाला तशी ठेवायची. पायची किंमत नाही ठेवली तरी चालेल कारण पायमध्ये हे आन्सर दिलं. तर आपलं हे उत्तर याला जर कॅल्क्युलेट केलो आपण हे 3 3 करता 4चा वर्ग. 4चा वर्ग किती होतो? 16. 16 आणि हे आहे आपलं पाय. इथली ही जी किंमत आहे या ठिकाणी आपण काय केलं होतं? हे 1/3 पायला पाय आणि आर वर्ग. आर वर्ग किती आहे आपलं? आर त्रिज्या 4चा वर्ग आहे आणि एच किती आहे? 3. तर हे 3 शेवटच्या 3शी कॅन्सल झाले. 4चा वर्ग म्हणजे 16. 16 पाय. हे 16 पाय हे याचं उत्तर येतं. 16 पाय सेमीचा घन. त्यानंतर नेक्स्ट, एका शंकूचे वक्र पृष्ठफळ 60 पाय सेमी वर्ग आणि तळाची त्रिज्या 6 असल्यास शंकूची लंब उंची शोधा. तर शंकूचे पृष्ठफळ दिले आपल्याला 60 पाय सेमी वर्ग. तळाची त्रिज्या दिलेली आहे 6. म्हणून शंकूचे आपल्याला काय करायचं? वक्र पृष्ठफळ. शंकूचे वक्र पृष्ठफळाचं आपण या ठिकाणी अगोदर सूत्र घेऊया. शंकूचे वक्र पृष्ठफळ म्हणजे काय? पाय आर यल हे आहे आपलं सूत्र. त्यानंतर तुम्हाला शंकूचे वक्र पृष्ठफळ दिलेलं आहे. हे 60 पाय हे याच्या ठिकाणी ठेवायचं. शंकूचे वक्र पृष्ठफळ हे 60 पाय. हे पायला पाय आणि आरची किंमत 6 दिली आणि यल आपल्याला काढायचं आहे. म्हणून
शंकूची तिरकस उंची L बरोबर आहे, हे जे शंकूची तिरकस उंची येते, तर ही आपल्याला काढायचं म्हणजे काय करावं लागेल आपल्याला या ठिकाणी हे 60 हे दोन्हीकडचे पाय पाय कटून गेले, हे पाय पाय कटलं आणि हे 6 गुणिले 6 इकडे गेल्याने भागिले 60 भागिले 6 म्हणजे किती येईल, 60 भागिले 6 म्हणजे 10. मग या ठिकाणी आपल्याला काय लिहावं लागेल 10 सेमी. हे 10 सेमी काय झालं तिरकस उंची. आता एक सूत्र आहे L वर्ग बरोबर R वर्ग अधिक काय आहे H वर्ग. मग आता L वर्ग किती आपलं आताच काढला आपण 10, 10चा वर्ग, R वर्ग दिलेला आहे, H वर्ग काढता येईल 6 10 8 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे, किंवा हे 10चा वर्ग 100 वजा हे 6चा वर्ग 36, 100 वजा 36 म्हणजे किती होतात 64. H चा वर्ग बरोबर आहे H चा वर्ग बरोबर 64, म्हणून H बरोबर किती असेल 8. म्हणून लंब उंची आपली काय येईल या ठिकाणी 8 सेमी. त्यानंतर नेक्स्ट एका वृत्तचिती आकाराच्या लाकडी ठोकळ्याची त्रिज्या 10.5 सेमी, लंब उंची 14 सेमी आहे. या ठोकळ्यातून आकृतीत दाखविल्याप्रमाणे वृत्तचिती एवढीच उंची व त्रिज्या असणारा शंकू कापून घेतल्यास उरलेल्या घनाकृतीचे एकूण पृष्ठफळ शोधा. तर हा प्रश्न बघूया आपण. या ठिकाणी पहा, शंकूची त्रिज्या आहे, हा जो आतला शंकू दिसतो याची त्रिज्या आहे, ही त्रिज्या आहे 10.5 सेमी आणि शंकूची लंब उंची आहे हे 14 सेमी. तर आपल्याकडे सूत्र L वर्ग बरोबर आहे R वर्ग अधिक H वर्ग, म्हणून L वर्ग बरोबर आहे हे R वर्ग म्हणजे याची किंमत ठेवली 10.5 चा वर्ग अधिक H किती आहे 14 चा वर्ग. L वर्ग बरोबर आहे याचा 10.5 चा वर्ग 110.25 होतो अधिक 196 14 चा वर्ग. या दोघांची बेरीज ही L वर्ग बरोबर आहे 306.25. तर आता ह्या दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढायचं. या दोन्ही बाजूचं वर्गमूळ जर काढलं तर आपल्याला हे साधारणपणे किती येतं 17, हे 25 म्हणजे त्याचं वर्गमूळ 5, 17.5 हे येईल त्याचं वर्गमूळ. ठीक आहे. उरलेल्या घनाकृतीचे एकूण पृष्ठफळ. आता हे जे उरलेली आहे, ही उरलेली घनाकृती त्याचं पृष्ठफळ काढण्यासाठी पहा काय घ्यावं लागतं, वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ अगोदर हे भोवतालचं, त्याच्यानंतर वृत्तचित्तीच्या तळाचे क्षेत्रफळ, हा जो तळ आहे या तळाचं क्षेत्रफळ, आणि शंकूचे वक्र पृष्ठफळ, हे शंकूचे वक्र पृष्ठफळ. तर असं जर आपण घेतलं तर हे वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळाचं सूत्र होतं 2 पाय RH, वृत्तचित्तीच्या तळाचे क्षेत्रफळ होते पाय R वर्ग, आणि शंकूचे वक्र पृष्ठफळ या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे शंकूचे वक्र पृष्ठफळ बरोबर आहे पाय RL. हे अगोदर प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. हा जो प्रश्न दिलेला आहे काय म्हटलं इथं की एका वृत्तचित्ती आकाराच्या लाकडी ठोकळ्याची, एक वृत्तचित्ती आकाराचा लाकडी ठोकळा आहे, त्याची त्रिज्या 10.5 आहे, लंब उंची 14 सेमी आहे. या ठोकळ्यातून आकृतीत दाखविल्याप्रमाणे वृत्तचित्ती एवढीच उंची, म्हणजे याची जी लंब उंची आहे 14 सेमी तेवढ्याच उंचीचा आणि त्रिज्या जी आहे तेवढ्या त्रिज्येचा शंकू कापून घेतल्यास, त्याच्यातला शंकू कापून घेतला तर उरलेल्या घनाकृतीचे एकूण पृष्ठफळ काढायचं आहे. मग त्याच्यामुळं आपल्याला ही उरलेली जी घनाकृती आहे, हे उरलेली घनाकृती त्याचे उरलेली घनाकृती त्याचे एकूण पृष्ठफळ काढायचे, एकूण पृष्ठफळ. आता एकूण पृष्ठफळ काढत असताना हे पूर्ण भाग हा काढून टाकलाय बघा, हा जो या ठिकाणी ही घेतलेला आहे हे पूर्ण भाग याच्यातला कापून घेतलेला, काढून घेतलाय, आणि बाकीच्या ह्या सर्व उरलेल्या भागाचं तुम्हाला पृष्ठफळ काढायचं आहे. मग आता पृष्ठफळ काढायचं म्हणल्यानं आता काय काय आहे याच्यामध्ये, हे वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ हे बहुताल एकूण काढायचं ना तुम्हाला, म्हणून बाहेरून वक्र पृष्ठफळ, त्यानंतर वृत्तचित्तीच्या तळाचे क्षेत्रफळ,
तळ जो आहे तळाचं क्षेत्रफळ 1 घ्यावं लागेल आणि शंकूचे वक्र पृष्ठफळ आतला जो भाग आहे हा हा त्याचं वक्र पृष्ठफळ एवढी ह्यांची बेरीज. मग आता याच्यामध्ये काय होईल, वक्र पृष्ठफळाचं सूत्र आहे 2πrh, वृत्तचितीच्या तळाचं πr वर्ग आणि शंकूचे वक्र पृष्ठफळ πrl. तर यामध्ये आपण काय करूया, πr जर कॉमन घेतलं, πr जर कॉमन घेतलं तर इथं काय राहतं 2h, त्याच्यानंतर πr वर्ग पैकी हे आपण काय घेतलं बाहेर याच्यामध्ये πr घेतलं तर काय शिल्लक राहील, फक्त या ठिकाणी r शिल्लक राहील आणि हे πr गेल्याने इथं किती राहतं l. याच्यामध्ये किमती ठेवूया. हे पायची किंमत 22/7, r ची किंमत 1.5, त्याच्यानंतर ह्या मधल्या किमती h किती आहे 17. या ठिकाणी h किती दिलं आपल्याला, उंची किती आहे h बरोबर 14 दिले, पण या ठिकाणी काय आहे 2h आहे, 14 2 28. हे r ची किंमत 10.5 आणि l किती आहे 17.5 ही जी आपण काढलेलं आहे. तर या सर्वांची आपण बेरीज केली आणि या ठिकाणी याचा गुणाकार केला तर बघा हे काय येतं, याचं कॅल्क्युलेशन जर आपण पाहिलं तर टोटल हे 33 आणि हे एवढा पूर्ण पार्ट जो आहे तो हा पार्ट कितीचा येतो, हे 56 येतील. एकूण ह्याचं कॅल्क्युलेशन करून पहा, हे 56 येईल 56. तर हे 56 जर आलं तर याचा 56चा आणि 33चा गुणाकार केला तर हे आपल्याला किती मिळेल 1848 सेमी वर्ग. आपण हे सर्व कॅल्क्युलेशन करून बघायचं. आपण काय करणार, हे 28 10.5 17.5 याची बेरीज घ्यायची, याची बेरीज घेऊन त्याला 7ने कटवायचं आणि या दोघांचा गुणाकार घ्यायचा आणि हे परत हे याला 3 ने जर गुणलं हे 5 तर काय होतं 33, 11 3 33, 11 गुणिले 3. हे कॅल्क्युलेशन आपल्याला हे करावं लागेल आणि कॅल्क्युलेशन करून आपल्याला हे या ठिकाणचं उत्तर 56 येईल. आणि उरलेल्या घनाकृतीचे मग काय होईल, मग उरलेल्या घनाकृतीचे एकूण पृष्ठफळ बरोबर आहे 1848 सेमी वर्ग असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपण बघूया, एका शंकूच्या तळाची त्रिज्या 2.1 सेमी व उंची 30 सेमी आहे तर त्याचे घनफळ शोधा. तर आपण आता काय करूया, पहिल्या प्रश्नाचं उत्तर काढू. नंबर 1, शंकूच्या तळाची त्रिज्या किती आहे 2.1 सेमी, उंची h किती आहे 30 सेमी. काय काढायचे आपल्याला, त्याचे घनफळ म्हणजे शंकूचे घनफळ शोधायचे, शंकूचे घनफळ म्हणून बरोबर आहे किती. आता सूत्र लिहूया, शंकूचे घनफळ बरोबर आहे, सूत्र आहे 1/3 पाय r वर्ग h. याच्यात किमती ठेवा, हे 1/3 ला 1/3, पायची किंमत 22/7 आणि r किती दिले तुम्हाला 2.1, हे 2.1 त्याचा वर्ग गुणिले h किती आहे 30. याचं कॅल्क्युलेशन अगोदर काय करू आपण, ह्या 3 ने याला कटूया, 3 1 3 3 10 30. त्यानंतर उर्वरित हे 1/1 म्हणजे नाही लिहिलं तरी चालेल, हे 22/7 गुणिले 2.1 चा वर्ग म्हणजे 2.1 गुणिले 2.1 आणि हे 10 ला 10, परत 7 ने कटूया याला, 7 1 7 7 त्रिक 21 0.3. आता उर्वरित पहा, बरोबर आहे किती उरलंय खाली 22, त्याच्यानंतर 0.3 आणि हे 2.1 गुणिले 10 एवढा भाग आहे आपल्याकडे. मग आता आपण काय करूया, हे 0.3 आणि 10 याचा गुणाकार किती होतो 3 होतो, हे 22 गुणिले 3 गुणिले 2.1. त्याच्यानंतर आपण आता ह्याचा दोघांचा गुणाकार करू, 22 आणि 21 चा गुणाकार केला, मोठ्या संख्येचा अगोदर 22 1 22, 2 हातचे 2, 22 2 44 आणि 2 46 आणि हे पॉईंट
आता कितीनं राहिले याला गुणायचं? 3 न. 3 न जर गुणलं तर 3 दोन्ही 6, 3 सख 18, 1 आला, 3 चौक 12 आणि 1 13. हे चौरस घन सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर घन, हे झालं घनफळ. त्यानंतर दुसरा प्रश्न पहा. एका भरीव अर्धगोलाची त्रिज्या 3.5 सेमी असल्यास त्याचे वक्र पृष्ठफळ काढायचे. तर आपण सर्वप्रथम अर्धगोलाची त्रिज्या दिली आपल्याला, किती आहे? r बरोबर आहे 3.5 सेमी, आणि काय काढायचं आहे? त्याचे वक्र पृष्ठफळ. अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ वक्र पृष्ठफळ म्हणून सूत्र लिहूया. अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ बरोबर काय सूत्र आहे? 2 पाय r वर्ग. यामध्ये किमती ठेवू. 2 ला 2, पायची किंमत 22/7 आणि त्रिज्या किती आहे? 3.5 त्याचा वर्ग, म्हणजेच 2 गुणिले 22/7 गुणिले 3.5 चा वर्ग म्हणजे 3.5 चा 2 वेळेस गुणाकार. 7 न कटवायचं, 7 1 7, 7 5 35. त्यानंतर बरोबर आहे. आता आपण ह्याचा गुणाकार करूया. 22 आणि याचा जर गुणाकार केला 22 आणि 0.5 चा तर किती होतो? 22 5 110 आणि एकानंतर स्थळ म्हणजे 11. हे काय होईल मग? 2 गुणिले 11 आणि गुणिले किती आहे? 3.5. त्यानंतर या 3.5 चा आणि 2 चा गुणाकार केला तर 70, एका स्थळानंतर दशांश म्हणजे 7. 7 गुणिले 11 म्हणजे किती आलं मग? 11 7 77 चौरस सेमी किंवा सेमीचा वर्ग पृष्ठफळ असल्यामुळं. हे झाला दुसरा प्रश्न. यानंतर तिसरा प्रश्न. एका शंकूची उंची 40 सेमी आहे, तळाची त्रिज्या 9 सेमी आहे, त्याचे एकूण पृष्ठफळ आपल्याला काढायचं आहे. तर आपण शंकूची उंची 40 h बरोबर आहे, h बरोबर आहे 40 सेमी. त्रिज्या किती दिली आपल्याला? r बरोबर आहे 9 सेमी. आणि आपल्याला काय काढायचं आहे? शंकूचे एकूण पृष्ठफळ. शंकूचे एकूण पृष्ठफळ बरोबर आहे किती? आता शंकूचे एकूण पृष्ठफळाचं सूत्र आहे पाय r कंसात r अधिक l. मग आपल्याकडे पाय r आहे पण l नाही, त्याऐवजी h आहे. म्हणून आपण r आणि h च्या संदर्भात l चं रिलेशन जे आहे त्यानुसार l ची किंमत काढू शकतो. आपल्याकडे माहित आहे l वर्ग बरोबर आहे, अगोदर l वर्गच काढूया. l वर्ग बरोबर आहे r वर्ग अधिक h वर्ग. l वर्ग बरोबर आहे r ची किंमत आहे 9, 9 चा वर्ग, h ची किंमत आहे 40, 40 चा वर्ग, आणि म्हणून l वर्ग बरोबर आहे 9 81 1600. टोटल होईल l वर्ग बरोबर किती? 1681. आणि म्हणून दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्या. l बरोबर किती होईल मग? 41 सेमी ही आपल्याला किंमत आवश्यक आहे. आता सूत्र लिहूया. म्हणून
शंकूचे एकूण पृष्ठफळ बरोबर आहे, सूत्र लिहूया, पाय आर कंसात आर अधिक यल. तर याच्यामध्ये आपण किमती ठेवू, बरोबरला बरोबर. पायची किंमत 22/7, आर किती आहे 9, कंसामध्ये परत आर 9 आणि यल काढलंय आपण 41, बरोबर आहे. 22/7 गुणिले 9 आणि 41 आणि 9 किती होतात 50, म्हणजे हे थोडक्यात 22 गुणिले 9 गुणिले 50 भागिले किती 7. तर हे 9×5 45 होतील. हे 22ला 22, 9×5 45, 450 भागिले किती आहेत 7. 22×5 दाबूदूर 0, 22ला 0, 22×5 110 म्हणजे 0 हातचे 11, 22×4 88, 88 आणि 11 काय होतील 99 आणि भागिले किती आहेत 7. याला 7 न भाग देऊया. 7×1 7, 2 उरले, 7×4 28, 1 उरला, परत 7×1 7, 3 उरले, 7×4 28 पॉईंट द्यावा लागेल, परत 7×2 14. ठीक आहे. तर हे अशा प्रकारचं हे उत्तर आपल्याला मिळेल, चौरस सेमी किंवा सेमीचा वर्ग. आता ह्याच्यानंतर शेवटचं उदाहरण बघा. एका गोलाची त्रिज्या दुप्पट केल्यास मूळ गोलाच्या घनफळाचे नवीन गोलाच्या घनफळाशी असलेले गुणोत्तर काढा. अगोदर मूळ गोलाचं घनफळ घेऊया. गोलाचं घनफळ घ्यायचं असेल तर आपण त्याला V1 म्हणूया. समजा मूळ गोलाची त्रिज्या आहे R1. मूळ गोलाची त्रिज्या बरोबर आहे R1 आणि नवीन गोलाची त्रिज्या आपण R2 घेऊया, जी की कशी आहे, एका गोलाची त्रिज्या दुप्पट केल्यास म्हणजे याची त्रिज्या दुप्पट केली, मूळ गोलाच्या याचे आपल्याला म्हणजे ही त्रिज्या काय केली याची दुप्पट केली, हे दुप्पट केली, हे 2R1 घेऊया. तर एका गोलाची त्रिज्या दुप्पट केल्यास हे दुप्पट केली, मूळ गोलाच्या घनफळाचे नवीन गोलाचे नवीन जे मूळ गोल आहे त्याचं घनफळ घेऊया, त्याला आपण V1 म्हणूया. V1 बरोबर आहे, सूत्र गोलाच्या घनफळाचं 4/3 पाय r चा घन, हे 4/3 पाय r चा घन. पहिलं असल्यामुळे पहिली त्रिज्या काय आहे r घन आहे. हे झालं 1. आता आपण नवीन गोलाचे घनफळ घेऊ. नवीन गोलाचं घनफळाला V2 म्हणूया. त्याचं सूत्र 4/3 पाय r2 चा घन. पण या ठिकाणी R2 म्हणजे दिले तुम्हाला, R2 बरोबर काय आहे 2R1, कारण त्रिज्या काय केली दुप्पट केलेली आहे, म्हणून हे V2 बरोबर आहे 4/3 पाय आणि हे R2 च्या जागी 2R1 घेऊया त्याचा घन. V2 बरोबर आहे हे 4/3 पाय, हे 2 चा घन 8 आणि R चा घन, R1 चा घन, म्हणून V2 बरोबर आहे हे आपण 8 इथं लिहूया, 8 4/3 पाय R1 चा घन. हे झालं दुसरं. आता कोणासोबत गुणोत्तर घ्यायचंय, मूळ गोलाच्या घनफळाचे म्हणजे कोणाचे V1 चे, कोणासोबत नवीन गोलाच्या घनफळाशी म्हणजे V2 सोबत याचं घनफळ घ्यायचं. आता 1 व 2 वरून याच्या किमती ठेवा. V1 आहे 4/3 पाय R1 चा घन आणि V2 किती आहे 8 गुणिले 4/3 पाय R1 चा घन. आता हे तुम्हाला लक्षात आलं असेल, एवढा जो भाग आहे
हे 4/3 पाय आरचा घन आणि हे 4/3 पाय आरचा घन, हे दोन्हीही काय झाले आपले कटून गेले. मग आता काय उरलं या ठिकाणी, बरोबर आहे हे 1/8. म्हणून या ठिकाणी उत्तर लिहिता येतं V1 बरोबर आहे V1:V2 बरोबर आहे 1/8. तर हे मूळ गोलाच्या घनफळाचे नवीन गोलाच्या घनफळाशी गुणोत्तर किती मिळालं आपल्याला, 1/8. तर अशा प्रकारे हा आपला शेवटचा दिवस होता 30वा, आणि हा सुद्धा पूर्ण दिवस आपला हा संपलेला आहे. आणि याच्यावरचा सेतू अभ्यासक्रम, पुनर्रचित सेतू अभ्यासक्रम हा संपूर्ण संपलेला आहे. आपण पहिल्या दिवसापासून शेवटच्या 30व्या दिवसापर्यंत सर्व व्हिडिओ तयार केलेले आहेत. आपल्या गरजेनुसार आपण प्लेलिस्टमध्ये जाऊन सेतू अभ्यासक्रम पुनर्रचित ही जर प्लेलिस्ट काढली तर सिरियली पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत व्हिडिओ आपल्याला मिळतील. आपल्याला गरजेनुसार प्रत्येक व्हिडिओ आपण पाहू शकता. धन्यवाद.